सकाळ सकाळी आम्ही आलेलो मिठाई घ्यायला, कारण की गल्लीतल्या आरतीचा मानच आम्हाला भेटलेला आहे. ऋषीचा फेवरेट केक सुद्धा भेटला आम्हाला तिथे, आणि हर्षसाठी आम्ही हा डोनट सुद्धा घेतला होता. सर्व मिठाई घेऊन आता आम्ही चाललोय गणपती बाप्पांचा हार घेण्यासाठी. जेवढा हार आम्हाला हवा होता तेवढा हार तिथे भेटला नाही, म्हणून आम्ही हार बनवून घेतला. सर्व घेऊन घरी आलो. घरी येऊन ऋषीला भूक लागली होती, म्हणून त्याला त्याचा फेवरेट केक दिला. आणि मी इथे खूप जास्त कन्फ्युज होते की संध्याकाळच्या आरतीला मी कोणती साडी घालू. मी तर खूप जास्त कन्फ्युज होते, पण हे सर्व साईडला ठेवलं, कारण की संध्याकाळ झालेली होती. सर्वात आधी आम्हाला घरच्या बाप्पांची आरती करून घ्यायची होती. बाप्पांचा हार चेंज केला, बाप्पांची पूजा केली, आणि त्यानंतर आम्ही आरती करून घेतली. त्यानंतर मी जी साडी भेटली ती वेअर केली आणि फटाफट लागले तयारी करायला. आता काही लोक बोलणार आरती करायसाठी एवढा मेकअप लागतो का, पण मला नटायला थटायला ना खूप जास्त आवडतं. आधीच खूप जास्त लेट झालं होतं, मग मी हार वगैरे घातला, फायनल रेडी झाले. त्यानंतर आम्ही सर्व गेलो मंडळात. आज आरतीसाठी सर्व सह्याद्री फॅमिली जमा झालेली होती. मग ऋषीने आणि अरविंद दादाने बाप्पांना हार घातला. बाप्पांची मूर्ती खूपच सुंदर दिसत होती. मग आम्ही पूजा वगैरे केली, त्यानंतर आरतीची तयारी केली. सर्व मंडळी जमा झालेली होती, मग आम्ही आरती करून घेतली. मंडळातल्या बाप्पांची आरती आम्ही पूर्ण सह्याद्री फॅमिलीने मिळून केली, त्यामुळे एकदमच भारी वाटलं. या चिल्ल्या पिल्ल्यांना आणि मोठ्यांना सर्वांनाच प्रसाद दिला. त्यानंतर आम्हाला लगेचच जायचं होतं आपल्या शहरातल्या बाप्पांचं दर्शन घ्यायला. सर्वात आधी आम्ही आलो आमच्या शहरातलं सर्वात जुनं गणपती मंदिर संस्थान गणपतीचं दर्शन घ्यायला. दर्शन तर एकदम छान होत होते, पण तेवढ्यातच आपली इन्स्टा फॅमिली आणि युट्यूब फॅमिली सुद्धा भेटत होती. खूप साऱ्या मंडळांना भेट दिली आणि गणपती बाप्पांचं दर्शन केलं. आमच्या शहरात खूप सुंदर सुंदर असे देखावे सुद्धा होते, तर आम्ही खूप सारे देखावे पण बघितले आणि खूप मज्जा केली. सर्व फिरून दर्शन करून मजा करून आता चाललोय घरी. बाय.